नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला भेंडीपासून ठेचा बनवायचा आहे. ठेचा म्हटला का खरंच तोंडाला पाणी सुटतं, पण तोही भेंडीपासून. कोवळी भेंडी आहे छान अशी आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे, पुसून कोरडी करून घ्यायची आहे. अजिबात चिकट न होता आपला ठेचा झणझणीत चमचमीत असा बनवायचा आहे. नक्कीच 2 भाकरी जास्त खाल आणि पाहताच तोंडाला पाणी सुटेल असा आपला भेंडीचा ठेचा होणार आहे. आता भेंडी धुवून स्वच्छ करून पुसून घ्यायची आहे. हे पहा, धुतल्यानंतर भेंडी छान कपड्यांनी पुसून घ्यायची आहे. अजिबात ओलावा ठेवायचा नाही. भेंडी चिकट असल्यामुळे पाणी असलं तर चिकट होते, म्हणून आपल्याला छान कोरडी करून घ्यायची आहे. आता आपल्याला ठेचा बनवण्यासाठी भेंडी कशी कापायची आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता भेंडी अशा 2-3 चिरा मधोमध करून घ्यायच्या आहेत. जेवढ्या तुम्हाला बारीक करायची आहे त्यामुळे जितक्या चिरा होतील तितकी आपल्याला भेंडी छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे. ठेचा म्हटला का आपण ठेचतो, पण भेंडी ही ठेचता येणार नाही, म्हणून जितकी बारीक होईल तितकी तुम्हाला कापून घ्यायची आहे. आणि बारीक कापण्याची ट्रिक तुम्ही विळीनीसुद्धा करू शकता किंवा सुरीनीसुद्धा करू शकता. मला विळीची सवय आहे म्हणून विळीवरती झटपट कापलं जातं माझ्याच्यानी. जर तुम्हाला नसेल सवय तर सुरीनीसुद्धा कापू शकता. चॉपरच्या साहाय्याने केलं तर भेंडीमध्ये चिकटपणा येईल, कारण चॉपर पटापट आपण असं ओढत असतो आणि सगळं एकजीव असा झाला का चिकटपणा बाहेर सोडला जातो, म्हणून आपण भेंडी कापूनच घ्यायची आहे. मैत्रिणींनो, भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम कमी करण्याचं असा उपयोगी पडणारा भेंडीपासून रेस आहे. कॅल्शियम आपल्याला भरपूर मिळतं आणि कोलेस्ट्रॉल कमी करतं. अशी भेंडी आपल्याला बनवायची आहे. डायबिटीजवाल्यांसाठी, वजन कमी करण्यावाल्यांसाठी भेंडी अगदी उत्तम रेसिपी आहे. कोणत्याही प्रकारे भेंडी आठवड्यातनं 1-2दा तरी खाल्लीच पाहिजे. जसं आपण कारलं खातो तसंच भेंडीसुद्धा सगळ्यांनी खाल्ली पाहिजे. आता मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत हिरव्या. लसूणही भाजून घ्यायचा आहे छान असा खमंग. ठेचा म्हटला का हिरवी मिरची आणि लसूण भरपूर वापरायचा आहे. जर तुम्हाला मुलं खात असतील तर थोडी मिरची कमी वापरली तरीसुद्धा चालेल. आता मिरची आणि लसूण भाजून झाल्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे थोडं पॅनमध्ये. पॅन गरमच आहे. आता तेलही घालून घ्यायचं आहे आणि जिरं छान फुटेस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता जिरं घातल्यानंतर भेंडी आपण कापून घेतलेली आहे छान बारीक अशी, ती घालायची आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. अजिबात ठेचा चिकट होणार नाही. त्यासाठी काय ट्रिक घालायची आहे आपल्याला करायची आहे ते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच कळणार आहे. आपण मिरचीचा ठेचा करतो, कैरीचा ठेचा करतो, कांद्याचा ठेचा करतो, टॅमॅटोचाही करतो. तसाच भेंडीचा सुद्धा आपण ठेचा करून घेणार आहोत. आता भेंडी शिजस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे छान. आपण आता भेंडी परतून घेतल्यानंतर थोडी थोडी परतायची आहे. पहा, चिकटपणा त्याच्यात आलेला आहे थोडासा, तुम्ही पाहू शकता. पण तो कमी होण्यासाठी आपल्याला भेंडी छान परतत राहायची आहे. आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण ह्याचा ठेचा घालून घेतलेला आहे मिक्सरमध्ये केलेला. तो सुद्धा परतून घ्यायचा आहे. छान खमंग सुगंध सुटतो मैत्रिणींनो ह्या ठेच्याचा. तुम्हाला असे आवडली भेंडीचा ठेचा तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा.
तुम्हाला वाटत असेल हे पहा चिकट दिसते भेंडी, पण ती शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला तर अशी मोकळी फडफडीत तुम्हाला भेंडीच दिसणार. ती कशी करायचे ते व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. आता आपण ठेचा घालून घेतल्यानंतर ही आहे आमचूर पावडर. पाव चमचा घालायची आहे, जास्त घालायची नाही. आमचूर पावडर घातली तर चिकटपणा कमी होतो आणि चवही भारी येते. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रसही घालू शकता, म्हणजे चिकटपणा कमी व्हायला मदत होते. मैत्रिणींनो, ठेचा म्हटला का थोडंसं आंबट असं असलं का अजून चांगला लागतो. आता थोडीशी वाफ घ्यायची आहे, म्हणजे आपली भेंडी शिजली जाते. हे पहा, आपला ठेच्याचा चिकटपणा कमी झालेला आहे. पाहिली ना आयडिया आमचूर पावडरची? नक्की करून पहा. सगळ्यांना आवडला आहे आमच्या घरात हा ठेचा, तुम्हालाही आवडेल. आता अजूनही पदार्थ आपल्याला घालायचे आहेत. भेंडी शिजल्यानंतर थोडीशी आपण त्यामध्ये आता घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. मोठा मोठाच केलेला आहे, बारीक करायचा नाही, म्हणजे त्यामध्ये आपल्याला दाताखाली आलं का खायला सुंदर लागतं आणि चव म्हणाल तर अप्रतिमच लागते. आता आपण थोडा शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर मीठही घालायचं आहे. अजूनपर्यंत मीठ घातलं नव्हतं, हे सुद्धा लक्षात ठेवा. लगेच भेंडीमध्ये मीठ घालायचं नसतं मैत्रिणींनो, भेंडी शिजत आल्यानंतर घालायचं. भेंडीमध्ये ताबडतोब तुम्ही मीठ घातलं तर चिकटपणा अजून वाढतो, म्हणून भेंडीत शेवटीला थोडं मीठ घालायचं जेव्हा शिजत आलेल तेव्हा. तुम्ही पाहू शकता आपला ठेचा छान सुटसुटीत झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही. मैत्रिणींनो, नक्कीच आवडेल हा ठेचा तुम्हाला भेंडीचा. भेंडी म्हटली का नको वाटतं खायला, पण ह्याप्रमाणे केली तर सगळीच आवडीने खातील आणि मागून घेऊन खातील. भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, तोंडी लावायला सुद्धा हा ठेचा तेवढाच अप्रतिम लागतो. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा ठेचा आवडला तर तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा जर सबस्क्राईब केलं नसेल तर. माझ्या नवनवीन रेसिपी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचत जातील आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये काही फरक करायचा असेल तोही सांगू शकता. आपलं घरचंच चॅनल आहे असं समजून मला कमेंट करू शकता. आपला ठेचा झालेला आहे, आता वाढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता एक एक भेंडीचा जे बारीक बारीक केलेलं आहे ते सुद्धा मोकळं फडफडीत झालेलं आहे. अजिबात चिकटपणा जाणवत नाही आहे. नक्कीच आवडेल सगळ्यांना. परत एकदा सांगते, आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आणि ह्यामध्ये इतकं फायबर असतं भेंडीमध्ये, त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा भेंडी आपल्याला उपयोगी पडते. कोलेस्ट्रॉल कमी करते आणि डायबिटीजवाल्यांसाठी सुद्धा भारीच आहे ही रेसिपी. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.